नमस्कार, मी हर्षदाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मस्त असे पापलेट फ्राय करायला सुरुवात करूया. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया. 2 चमचे आपण कोकमाचा रस घालणार आहोत, म्हणजे आगळ घालणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आपला पापलेट आहे, पापलेटला अगदी व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आपण, म्हणजे छान मॅरिनेट होईल. या चिरा काढल्यात ना, चिरांना पण असं भरून घ्यायचं. पापलेटला मसाला लावून झालेला आहे. आता आपण याला जरा 15 मिनिटं मॅरिनेट करत ठेवूया. इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया, 1 चमचा मसाला टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपण ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ आणि रवा मिक्स करून झालं आहे. आता आपण पापलेटची तुकडी ठेवायची पिठामध्ये आणि असं व्यवस्थित असं सगळ्या बाजूने आपण लावून घ्यायचं आहे. पीठ असं कोट करून घ्यायचं, छान असं दाबून ना असं प्रेस करून आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे ह्याच्यावरती. हे बघा, अशा पद्धतीने आपण लावून घेतलेलं आहे. आणि आता तवा तापत ठेवला, त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालते. हे बघा, आता आपण मस्तपैकी पापलेट गेलेला आहे फ्राय होण्यासाठी. लगेच तव्यामध्ये टाकल्याबरोबर पलटायचं नाही, थोडं शिजू द्यायचं 5 मिनटं ह्या बाजूने आणि 5 मिनटं त्या बाजूने, व्यवस्थित असं खरपूस, नाही तर मग लगेच तुटण्याची शक्यता असते. म्हणून लगेचच परतायचं नाही, आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं पापलेट आपला फ्राय करून झालेला आहे. आणि आपल्याला जर आवडत असेल तर वरून अशी कोथिंबीर टाकायची. मस्त असा जबरदस्त असा पापलेट रेडी झाला आहे. पापलेट फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.